नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये स्वागत आहे. आज आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नवरचा एक लर्निंग बात आहे. नाव आहे स्ट्रेंथन सिक्युरिटी पॉस्चर युझिंग मायक्रोसॉफ्ट डिफेंडर फॉर क्लाउड अँड मायक्रोसॉफ्ट सेंटिनल. आता हे एवढं मोठं नाव ऐकून गोंधळून जायची अजिबात गरज नाही. हो, अजिबात नाही. आपण हे सगळं एकदम सोपं करून समजून घेणार आहोत. म्हणजे कल्पना करा की आपल्याला एक मोठं पसरलेलं डिजिटल राज्य मिळालं आहे, आपलं ॲझ्योर क्लाउड. बरोबर. आणि आज आपण त्या राज्याची सुरक्षा कशी करायची यासाठी एक नकाशा घेऊन निघालो आहोत. आपला उद्देश एकच आहे, या क्लिष्ट वाटणाऱ्या क्लाउड सिक्युरिटीला सोपं आणि मनोरंजक बनवणं. अगदी. आणि हा विषय आता फक्त टेक्निकल लोकांसाठी राहिलेला नाहीये. विचार करा, आपला सगळा महत्वाचा डेटा, फोटोज, डॉक्युमेंट्स, ऑफिसची कामं, सगळं काही आता क्लाउडवर आहे. हो, खरंय. त्यामुळे आपल्या डिजिटल घराची आणि तिजोरीची काळजी कशी घ्यायची हे समजून घेणं महत्वाचं आहे. हा लर्निंग पाथ आपल्याला 4 मुख्य टप्प्यांमध्ये ही गोष्ट शिकवतो. पहिला टप्पा आहे आपल्या डिजिटल राज्यासाठी एक राज्यघटना लिहिणं, म्हणजे नियम बनवणं. अच्छा, नियम. दुसरा, आपलं राज्य आतून किती सुरक्षित आणि निरोगी आहे याचा नियमित तपास करणं. तिसरा, राज्यावर होणाऱ्या प्रत्यक्ष हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी सैनिक तैनात करणं. आणि चौथा, या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेवर नजर ठेवण्यासाठी आणि वेळेवर कारवाई करण्यासाठी एक हुशार कंट्रोल रूम तयार करणं. वा, म्हणजे आपण एका राज्याची पायाभरणी करण्यापासून ते त्याच्या संरक्षणापर्यंतचा सगळा प्रवास पाहणार आहोत. चला तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया, आपल्या राज्यासाठी नियम आणि कायदे बनवणं. हो, एक प्रकारची राज्यघटनाच. बरोबर. या मॉड्यूलमध्ये आपण 2 मुख्य गोष्टी पाहतो. एक आहे ॲझ्युअर पॉलिसी आणि दुसरी ॲझ्युअर ब्लूप्रिंट्स. ॲझ्युअर पॉलिसी म्हणजे आपल्या राज्याचे नियम. नियम म्हणजे उदाहरणार्थ, राज्यात फक्त विशिष्ट प्रकारचीच वाहनं वापरता येतील किंवा प्रत्येक घराला ठराविक उंचीचंच कंपाऊंड घालता येईल. क्लाउडच्या भाषेत सांगायचं तर डेव्हलपर्स फक्त विशिष्ट रिजनमध्येच रिसोर्स बनवू शकतील. किंवा प्रत्येक व्हर्च्युअल मशीनवर अँटीव्हायरस इन्स्टॉल केलेलाच पाहिजे, असं काहीतरी. अगदी बरोबर. ठीक आहे, नियम बनवणं समजलं. पण मोठ्या कंपन्यांमध्ये जिथे डेव्हलपर्सना वेगाने काम करायचं असतं, तिथे हे नियम म्हणजे एक प्रकारची अडचण नाही का वाटणार? म्हणजे कामाचा वेग कमी होणार नाही का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि सुरुवातीला तसं वाटू शकतं. पण प्रत्यक्षात ॲझ्युअर पॉलिसीमुळे वेग वाढतो. काय सांगताय? कसा काय? सांगते. विचार करा, नियम नसते तर काय झालं असतं? प्रत्येक डेव्हलपरने आपापल्या पद्धतीने रिसोर्स बनवले असते. मग सिक्युरिटी टीमला प्रत्येक रिसोर्स नंतर तपासावा लागला असता, त्यातल्या चुका दुरुस्त कराव्या लागल्या असत्या. हो, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर नंतर प्रतिक्रिया द्यावी लागली असती. म्हणजे आपण सुरुवातीलाच असे नियम लावतो की चुकीची किंवा असुरक्षित गोष्ट तयारच होऊ शकत नाही. अच्छा, यालाच सिक्युरिटी बाय डिफॉल्ट म्हणतात का? अगदी. डेव्हलपरला स्वातंत्र्य मिळतं, पण ते नियमांच्या सुरक्षित चौकटीत. त्यामुळे नंतर होणारी डोकेदुखी वाचते आणि कामाचा वेग खरं तर वाढतो. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची सुरक्षित खेळण्याची जागा तयार करण्यासारखं आहे. हो. त्यात तुम्ही काहीही करा, पण बाहेर धोका जाणार नाही. मग यात ॲझ्युअर ब्लूप्रिंट्स काय करतं? ॲझ्युअर ब्लूप्रिंट्स म्हणजे पुढची पायरी. समजा तुम्हाला राज्यात एकाच प्रकारचे अनेक सुरक्षित बंगले बांधायचे आहेत. तर प्रत्येक वेळी सुरुवातीपासून डिझाईन करण्याऐवजी तुम्ही एक तयार आराखडा, एक ब्लूप्रिंट बनवून ठेवाल. हो, बरोबर. ज्यात घराचा नकाशा, पाणी पुरवठा, विजेची सोय आणि सुरक्षेचे नियम आधीच ठरवलेले असतील. ॲझ्युअर ब्लूप्रिंट्स हेच काम करतं. यात पॉलिसी, ॲक्सेस कंट्रोल्स आणि रिसोर्सेसचा एक तयार संच असतो. म्हणजे नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा असेल की फक्त ही ब्लूप्रिंट वापरायची? हो. काही मिनिटात एक पूर्णपणे सुरक्षित आणि नियमानुसार असलेलं वातावरण तयार होतं. ही तर खूपच प्रभावी आहे. म्हणजे सुरक्षेची डोकेदुखी कमी झाली. आता या नियमांच्या राज्यात आपल्या मौल्यवान वस्तू म्हणजे डिजिटल चाव्या, पासवर्ड्स ते कुठे ठेवायचे? कारण त्या जर इकडे तिकडे पडलेल्या असतील तर नियमांना काहीच अर्थ राहणार नाही. अगदी बरोबर. आणि त्यासाठीच आहे ॲझ्युअर की वॉल्ट. ही आपल्या डिजिटल राज्यातील एक अभेद्य तिजोरी आहे. तिजोरी? हो. यात तुम्ही तुमच्या सगळ्या डिजिटल चाव्या, पासवर्ड्स आणि महत्वाची प्रमाणपत्र सुरक्षितपणे ठेवू शकता. एकाच ठिकाणी सगळं? हो. पण सगळ्या मौल्यवान चाव्या एकाच तिजोरीत ठेवणं म्हणजे मोठं आव्हान नाही का? म्हणजे जर चोरांनी ती एकच तिजोरी फोडली तर? तर सगळं गेलं. हो, हा तर एक मोठा सिंगल पॉइंट ऑफ फेल्युअर झाला. वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण यावर विचार केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे या तिजोरीलाच अनेक स्तरांची सुरक्षा असते.
आत प्रवेश करण्यासाठी कडक नियम असतात, प्रत्येक हालचालीची नोंद ठेवली जाते. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्या आत अजून एक मजबूत तिजोरी असते, ज्याला HSM म्हणजेच हार्डवेअर सिक्युरिटी मॉड्यूल म्हणतात. अच्छा, तिजोरीच्या आत तिजोरी. हो, सगळ्यात संवेदनशील चाव्या तिथे ठेवल्या जातात. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्याला पर्याय काय आहे? चाव्या आणि पासवर्ड्स डेव्हलपर्सच्या कोडमध्ये, कॉन्फिगरेशन फाईल्समध्ये किंवा त्यांच्या लॅपटॉपवर विखुरलेले असणं, ते जास्त धोकादायक आहे. हो, ते तर आहेच. एका केंद्रीय, सुरक्षित आणि नियंत्रित ठिकाणी त्यांचं व्यवस्थापन करणं हे नेहमीच उत्तम असतं. शिवाय ठराविक काळाने चाव्या बदलणं म्हणजे की रोटेशन आणि त्यांचा बॅकअप घेणं यांसारख्या चांगल्या सवयी लावणं इथे सोपं जातं. पटलं. म्हणजे विखुरलेल्या धोक्यांपेक्षा एकाच ठिकाणी केंद्रित सुरक्षा ठेवणं जास्त सोपं आणि प्रभावी आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या राज्याची राज्यघटना तयार झाली आणि तिजोरी पण जागेवर आहे. पण आपलं राज्य खरंच निरोगी आहे का, हे कसं कळणार? म्हणजे कायदे आहेत, पण त्यांचं पालन होतंय की नाही? आणि राज्यात काही छुपे आजार आहेत का हे पाहण्यासाठी काहीतरी व्यवस्था हवी ना. आपण हल्ल्याची वाट बघत बसू शकत नाही. अगदी बरोबर मुद्दा मांडला. आणि म्हणूनच दुसरा टप्पा येतो, मॅनेज सिक्युरिटी पॉस्चर बाय युझिंग मायक्रोसॉफ्ट डिफेंडर फॉर क्लाउड. हे म्हणजे आपल्या राज्याचं आरोग्य तपासणारं खातं आहे. आणि मायक्रोसॉफ्ट डिफेंडर फॉर क्लाउड हा आपला पर्सनल क्लाउड डॉक्टर आहे. डॉक्टर? हो, हा डॉक्टर आपल्या संपूर्ण राज्याचे एक हेल्थ चेकअप करतो आणि आपल्याला 100 पैकी एक स्कोअर देतो, ज्याला सिक्युअर स्कोअर म्हणतात. म्हणजे आपल्या क्लाउड सिक्युरिटीचा रिपोर्ट कार्ड. अगदी. रिपोर्ट कार्ड म्हणजे शाळेच्या दिवसांची आठवण आली, पण हा फक्त एक नंबर आहे जो मॅनेजरला दाखवण्यासाठी चांगला आहे की याचा खरंच काही उपयोग होतो? म्हणजे माझा स्कोअर 50 असेल तर पुढे काय? हाच तर यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हा फक्त नंबर नाहीये, हा एक ॲक्शनेबल रिपोर्ट कार्ड आहे. ॲक्शनेबल? हो, डिफेंडर फॉर क्लाउड तुम्हाला फक्त तुमचा स्कोअर सांगत नाही, तर तो स्कोअर का कमी आहे आणि तो वाढवण्यासाठी काय करायला हवं याची एक यादीच देतो. उदाहरणार्थ तो सांगेल, तुमच्या 10 सर्व्हरवर डेटा एन्क्रिप्शन चालू नाहीये, हे बटन दाबून ते चालू करा आणि तुमचे 5 पॉइंट्स वाढतील. अरे वा, म्हणजे तो आजार पण सांगतो आणि त्यावरचं औषध पण देतो. बरोबर. इथे 100% स्कोअर मिळवणं महत्वाचं नाही, तर आपल्यासाठी महत्वाचे धोके ओळखून ते कमी करणं महत्वाचं आहे. म्हणजे ही एक प्रकारची प्राधान्यक्रम ठरवून देणारी यंत्रणा आहे. हे खूप उपयुक्त आहे. या हेल्थ चेकअपमध्ये अजून काय काय तपासलं जातं? यात बऱ्याच गोष्टी येतात. पहिली गोष्ट म्हणजे इन्व्हेंटरी, म्हणजे डॉक्टर आधी तुमच्या राज्यात काय काय मालमत्ता आहे याची यादी बनवतो. मालमत्ता म्हणजे? किती सर्व्हर, किती डेटाबेस, किती ॲप्स आहेत. कारण ज्या गोष्टी आपल्या मालकीच्या आहेत हेच माहीत नसेल तर आपण त्यांची सुरक्षा कशी करणार? बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कंप्लायन्स फ्रेमवर्क्स, म्हणजे हा डॉक्टर हे तपासतो की तुमचं राज्य आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियमांचं आणि कायद्यांचं पालन करतंय की नाही. म्हणजे तुमची सुरक्षा व्यवस्था मान्यताप्राप्त आहे की नाही हे तपासलं जातं. हो, तंतोतंत. म्हणजे फक्त टेक्निकल तपासणी नाही, तर एक प्रकारे बिझनेससाठी ऑडिट रिपोर्ट तयार करण्यासारखं आहे, जेणेकरून आपण आपल्या ग्राहकांना किंवा ऑडिटरला दाखवू शकतो की आपण सुरक्षित आहोत. तंतोतंत. आणि याची एक विशेष गोष्ट म्हणजे हा डॉक्टर फक्त तुमच्या ॲज्युअर राज्यातच नाही, अच्छा? तर तुमचं राज्य जर इतर क्लाउडमध्ये जसं की AWS, गुगल क्लाउड किंवा तुमच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये पसरलेलं असेल, तर तिथल्या मालमत्तेचीही काळजी घेऊ शकतो. वा, म्हणजे एकाच डॉक्टरकडे सगळ्या डिजिटल आरोग्याची माहिती. हो, यालाच हायब्रिड आणि मल्टी क्लाउड सुरक्षा म्हणतात. आणि तो एक्सटर्नल अटॅक सरफेस मॅनेजमेंट सुद्धा करतो. ते काय असतं? म्हणजे तुमच्या राज्याच्या सीमेबाहेर काय धोके आहेत यावरही तो लक्ष ठेवतो. जसं की तुमच्या किल्ल्याच्या भिंतीला कुठून तरी भेग पडली आहे का, किंवा कोणी चोरटे बाहेरून सुरंग तर खणत नाहीयेत ना, याची माहिती तो तुम्हाला देतो. वा, म्हणजे आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी संरक्षणाची तयारी. ठीक आहे, आपण नियम बनवले, राज्याचं आरोग्य तपासलं आणि ज्या काही उणीवा होत्या त्या दुरुस्त केल्या. पण हे सगळं बचावात्मक झालं. आता प्रत्यक्ष हल्लेखोर जेव्हा आपल्या दारावर येऊन धडकतील तेव्हा काय? त्यांच्याशी लढायला आपल्याला सैनिक तर लागतीलच ना? नक्कीच. आणि इथेच आपल्या कथेचा तिसरा आणि सगळ्यात ॲक्शन पॅक भाग येतो. कॉन्फिगर अँड मॅनेज थ्रेट प्रोटेक्शन बाय युझिंग मायक्रोसॉफ्ट डिफेंडर फॉर क्लाउड. हे म्हणजे आपल्या राज्यासाठी शूर सैनिक आणि सुरक्षा रक्षक नेमण्यासारखं आहे. म्हणजे एक संपूर्ण फौजच? हो, एक संपूर्ण फौज आहे. फौज म्हणजे वेगवेगळे सैनिक आहेत का,
एकाच प्रकारच्या गार्डने काम नाही का चालणार? नाही चालणार, कारण धोके वेगवेगळ्या प्रकारचे असतात. विचार करा, किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर जो सैनिक उभा असेल त्याचं कौशल्य आणि शस्त्रास्त्र वेगळी असतील. बरोबर. धान्याच्या कोठाराची राखण करणाऱ्या सैनिकाकडे वेगळी नजर हवी आणि राणीच्या महालातल्या रक्षकाकडे अजून वेगळी हुशारी हवी. तसंच इथेही आहे. तुमच्या सर्व्हरसाठी एक वेगळा गार्ड आहे, डिफेंडर फॉर सर्व्हर्स. तुमच्या डेटाच्या गोदामासाठी म्हणजे स्टोरेजसाठी वेगळा गार्ड आहे, डिफेंडर फॉर स्टोरेज. आणि प्रत्येक जण आपापल्या कामात माहीर आहे. हे म्हैनरिंग आहे, म्हणजे प्रत्येक संभाव्य हल्ल्याच्या जागेसाठी एक स्पेशलिस्ट गार्ड. मग हे गार्ड्स नक्की करतात तरी काय? त्यांच्याकडे काही सुपर पॉवर्स आहेत? यांच्याकडे 2 मुख्य शक्ती आहेत. पहिली म्हणजे थ्रेट इंटेलिजन्स. म्हणजे या गार्ड्सकडे जगातल्या सगळ्यात ज्ञात चोरांची आणि गुन्हेगारांची यादी असते. अच्छा. त्यामुळे कोणी संशयास्पद व्यक्ती दिसली की ते लगेच ओळखतात. दुसरी शक्ती आहे मॅलवेअर स्कॅनिंग. जसं एअरपोर्टवर तुमची बॅग स्कॅन होते, तसंच तुमच्या स्टोरेजमध्ये येणारी प्रत्येक फाईल स्कॅन केली जाते. जेणेकरून कोणताही व्हायरस किंवा बॉम्ब आत येऊ नये. अगदी. छान. म्हणजे धोके आत येण्याआधीच रोखले जातात. पण समजा एखाद्याला काही कामासाठी आत प्रवेश द्यायचाच असेल, जसं की कोणी प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन आला, तर त्याचं काय? त्याला कायमची चावी तर नाही ना देणार आपण? उत्तम प्रश्न. आणि यासाठी एक खूप हुशार सोय आहे, जिला जस्ट इन टाइम किंवा JIT ॲक्सेस म्हणतात. जस्ट इन टाइम. हो, तुम्ही म्हणालात तसंच. प्लंबरला आपण घराची चावी कायमची देत नाही. आपण त्याला फक्त कामापुरता आणि ठराविक वेळेसाठीच प्रवेश देतो. JIT म्हणजे तेच. एखाद्या डेव्हलपरला किंवा बाहेरच्या व्यक्तीला सर्व्हरमध्ये प्रवेश हवा असेल, तर तो फक्त गरजेपुरता आणि कमीत कमी वेळेसाठी दिला जातो. म्हणजे पुढच्या 2 तासांसाठी फक्त या एका मशीनवर काम करण्याची परवानगी, असं काहीतरी. बरोबर. काम झालं की प्रवेशाचा दरवाजा आपोआप बंद होतो. यामुळे अनावश्यक धोका टाळता येतो. हे जबरदस्त आहे. म्हणजे सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड नाही, पण कामही थांबत नाही. पण एक व्यावहारिक प्रश्न आहे. समजा आपल्याच टीममधल्या डेव्हलपरला रोज काही ना काही कामासाठी ॲक्सेस लागत असेल, तर त्याला रोज ही परवानगी मागत बसावं लागणार का? हे थोडं त्रासदायक नाही का होणार? हां, एक योग्य मुद्दा आहे. याचं उत्तर संतुलन साधण्यात आहे. JIT ॲक्सेस हे अशा कामांसाठी सर्वोत्तम आहे जे रोज केले जात नाही, जसे की काहीतरी दुरुस्ती करणं किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणं. रोजच्या कामांसाठी आपण भूमिकेवर आधारित ॲक्सेस वापरतोच, पण जेव्हा एखाद्याला नेहमीपेक्षा जास्त अधिकार हवे असतात, तेव्हा JIT एक सुरक्षित मार्ग पुरवतो. याने प्रिन्सिपल ऑफ लीस्ट प्रिव्हिलेज म्हणजे जेवढी गरज आहे तेवढेच अधिकार देण्याचं तत्त्व पाळलं जातं. समजलं. थोडा त्रास झाला तरी सुरक्षेच्या दृष्टीने तो खूप फायदेशीर ठरतो. अगदी. चला, आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आपल्याकडे नियम आहेत, आरोग्य तपासणी झाली आहे आणि सैनिकही तैनात आहेत. आता हे सैनिक खूप हुशार आहेत. पण जेव्हा ते एखादा चोर पकडतात किंवा काहीतरी संशयास्पद हालचाल बघतात, तेव्हा पुढे काय होतं? हां, ते फक्त चोर चोर असं ओरडत बसतात की त्या माहितीवर काही कारवाई पण होते. ह्या सगळ्या वेगवेगळ्या सैनिकांकडून येणाऱ्या माहितीचं एकत्रीकरण कसं होतं? आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे आपलं चौथं आणि शेवटचं मॉड्यूल, कॉन्फिगर अँड मॅनेज सिक्युरिटी मॉनिटरिंग अँड ऑटोमेशन सोल्युशन्स. हे म्हणजे आपल्या संपूर्ण सिक्युरिटी सिस्टमचा हुशार मेंदू आणि त्याचे रोबोटिक मदतनीस. आणि या मेंदूचं नाव काय आहे? या मेंदूचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट सेंटिनेल. सेंटिनेल म्हणजे आपल्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा कमांड सेंटर किंवा कंट्रोल रूम. कंट्रोल रूम म्हणजे इथे बसून संपूर्ण राज्यावर नजर ठेवता येते. पण हे काम नक्की कसं चालतं? म्हणजे लाखो घटना घडत असतात, त्यातून महत्वाचं काय हे कसं ओळखायचं? हे काही टप्प्यांमध्ये होतं. पहिला टप्पा आहे डेटा कलेक्शन. आपल्या कंट्रोल रूममध्ये संपूर्ण राज्यातून म्हणजे ॲझ्योर, इतर क्लाउड्स, ऑफिसचे सर्व्हर्स, फायरवॉल सगळीकडून येणाऱ्या बातम्या म्हणजे लॉग्स डेटा कनेक्टर्स नावाच्या केबल्सद्वारे जमा केल्या जातात. ठीक आहे, सगळा डेटा एका ठिकाणी आला. मग दुसरा टप्पा येतो ॲनालिसिस. इथे ॲनालिटिक्स रूल्स कामाला येतात. कंट्रोल रूममध्ये बसलेला हुशार विश्लेषक या लाखो बातम्यांमधील संशयास्पद पॅटर्न शोधून काढतो. एक मिनिट, म्हणजे तो फक्त एकच घटना नाही बघत, तर तो घटनांना एकमेकांशी जोडतो. बरोबर. उदाहरणार्थ, एका युजरने रशियातून लॉग इन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, ही एक बातमी झाली. आणि 2 मिनिटांनी त्याच युजरच्या अकाउंटवरून अमेरिकेतून यशस्वी लॉग इन झालं, ही दुसरी बातमी. सेंटिनेल या दोन्ही घटनांमधला संबंध ओळखू शकतो का? अगदी बरोबर. हीच त्याची खरी ताकद आहे.
तो एकट्या घटनेकडे पाहत नाही, तर तो घटनांची साखळी बघतो. यालाच कोरिलेशन म्हणतात. तुमच्या उदाहरणात एकाच युजरचं 2 मिनिटात 2 वेगवेगळ्या खंडांमध्ये दिसणं अशक्य आहे. सेंटिनल हे ओळखतो आणि एक मोठा धोका म्हणून इन्सिडेंट तयार करतो. आणि मग येतो सगळ्यात भारी तिसरा टप्पा, ऑटोमेशन. ऑटोमेशन म्हणजे रोबोटिक मदतनीस. हो, यालाच सोअर असं म्हणतात. एकदा का धोका ओळखला गेला की ही सिस्टम माणसाच्या मदतीशिवाय आपोआप कारवाई करते. म्हणजे जसं की त्या संशयास्पद युजरला तात्काळ ब्लॉक करणे, त्याचे ॲक्सेस काढून घेणे आणि सिक्युरिटी टीमला एक अलर्ट पाठवणे. हे सगळं काही सेकंदात होतं. अरे वा. मी एका कंपनीसोबत काम केलं होतं जिथे त्यांच्या सिक्युरिटी टीमला दिवसाला हजारो अलर्ट्स यायचे. त्यातले 99% खोटे असायचे. बापरे. या गोंधळात ते बिचारे इतके थकून जायचे की खरा धोका कधीतरी नजर चुकीनं सुटायचा. सेंटिनेलमध्ये ऑटोमेशन लावल्यानंतर 90% अलर्ट्स आपोआप तपासले जाऊन बंद होऊ लागले. म्हणजे त्यांची टीम फक्त खऱ्या आणि गंभीर धोक्यांवर लक्ष केंद्रित करू शकली. हो, हे फक्त वेगाबद्दल नाहीये, तर माणसाची कार्यक्षमता वाढवण्याबद्दल आहे. अप्रतिम. म्हणजे आता हे पूर्ण चित्र स्पष्ट झालंय. पहिल्या मॉड्यूलचे नियम, दुसऱ्या मॉड्यूलची आरोग्य तपासणी आणि तिसऱ्या मॉड्यूलचे सैनिक या सगळ्यांकडून मिळणारी माहिती चौथ्या मॉड्यूलच्या कंट्रोल रूममध्ये म्हणजे सेंटिनलमध्ये येते. हो, तिथे त्या माहितीचं विश्लेषण होतं आणि स्वयंचलित कारवाई होते. ही एक परिपूर्ण, एकमेकांना जोडलेली सुरक्षा साखळी आहे. तर आज आपण एका डिजिटल राज्याची सुरक्षा कशी करायची हे 4 सोप्या टप्प्यांमध्ये शिकलो. आधी राज्यघटना लिहा, मग राज्याचं आरोग्य तपासा, मग सैनिक नेमा आणि शेवटी एक हुशार कंट्रोल रूम तयार करा. अगदी. हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट नक्कीच वाटते की क्लाउड सिक्युरिटी ही भीतीदायक गोष्ट नाही, तर ती एक विचारपूर्वक केलेली रचना आहे. अगदी खरंय. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जाते. आपण पाहिलं की ही सिस्टीम ज्ञात धोक्यांवर, म्हणजे ज्या चोरांची माहिती आपल्याकडे आहे त्यांच्यावर खूप प्रभावीपणे काम करते. पण त्या धोक्यांचं काय जे आजपर्यंत कोणी पाहिलेच नाहीयेत, म्हणजे असे हल्लेखोर जे पहिल्यांदाच नवीन तंत्र वापरून हल्ला करत आहेत. बरोबर. भविष्यातल्या सायबर सुरक्षेचं पुढचं पाऊल काय असेल? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI अशा अज्ञात धोक्यांना त्यांच्या वागणुकीवरून ओळखायला आणि त्यांना थांबवायला कशी मदत करू शकेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?